मॉर्निंग मित्रांनो, आपली सकाळ इकडेच रस्त्यालाच ही गाडी पाठीमागे उभा आहे आणि आम्ही पेट्रोल पंपावर. तुम्हाला म्हटलं होतं बघा, ब्रेक काम करत नाही. हळूहळू गाडी समोर आणली आणि समोर आल्यानंतर सुद्धा ब्रेकनं काम केलं नाही. त्यामुळे नगरजवळ आल्यानंतर आम्ही डायरेक्ट गाडी जी आहे पेट्रोल पंपावरती लावून दिली आणि पूर्ण रात्र इथं राहिलो. आता बघूया इथून काहीतरी गॅरेजवर वगैरे जर भेटली तर गॅरेज भेटल्यानंतर गॅरेजमध्ये आपण काम करून घेऊ आणि चालले जाऊ गावाकडे. चला. मॅकॅनिक बरं भेटला नाही मित्रांनो, पण त्याच्यासाठी नवीन जुगाड चाललंय. ती ब्रेक जे आहे, ब्रेक ऑइल लीक होत आहे, त्यासाठी आता त्यातनं डायरेक्ट त्या नळीलाच बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून ऑइल बाहेर येणार नाही आणि ब्रेक व्यवस्थित काम करायला लागेल. हां, नाश्ता करायला आलोय. गाडीचं काम तर ते एमसील वगैरे लावलंय आणि एमसील लावून ठेवलंय. आता त्याला सुकायला थोडा वेळ आहे, तर त्यामुळं तोपर्यंत म्हटलं नाश्ता करून घ्यावं. नाश्त्याला इथं एक हॉटेल आहे शेजारी, त्याची पाठीमागं तुम्ही बोर्ड बघू शकता. तर ह्या हॉटेलवर आलो, त्यांना म्हटलं काय पोहे वगैरे आहे का, तर ते म्हटले की पोहे तर नाही आहे, जिरा राईस आहे. म्हटलं जिरा राईस, म्हटलं ठीक आहे बाबा, कितीला आहे? ते म्हणजे 20 रुपये. म्हटलं 20 रुपये जिरा राईस. हे बघा त्याचा जिरा राईस बघा तुम्ही. हा जिरा राईस आहे त्यांच्या हिशोबाने. अन्नाला नाव ठेवू नये, पण त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे की हा जिरा राईस आहे. रात्रीचा भात उरलेला भात गरम करून दिलेला आहे आणि त्याला ते जिरा राईस 20 रुपये प्लेट म्हणून विकत आहेत. चला काय हरकत नाही, त्यांचा विकत असेल म्हणून ते या सगळ्या गोष्टी विकत असतील, काय हरकत नाही. पण आपल्याला 20 रुपयामध्ये जिरा राईस खायला मिळाला ते मोठं भाग्य. वगैरे करूया आणि मग त्यानंतर मग एमसील वगैरे झालं, लॉक झाल्यानंतर मग इथून निघूया. ते बंधू, आमचे बंधू तिकडे दिसले का? परेशान झालेले सगळे आम्ही. चला चला मित्रांनो, आपल्याला पुढं पण जायचं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर निघूयात आपण. ये पुढं मार ब्रेक. नाही नाही ठीक आहे. नाही ठीक आहे, रेडी. ओके, मला बसू द्या थोडं. कुठं ठेवला आहे? आपण येते बरोबर आणा 100. आई कुठं ठेवलं? इथं नाही ना. तू आणला का बरं? एकीकडे ओढी तरी गाडी उजव्या साईडला वाढणार आहे आता. नाही आणला बट्या तो. हा काय नाही आणला? डबा मोबाईल कोणता डबा? ऑइलचा घेतला होता ना. काय घेतला? मी हात ठेवता ना. हात कुठं ठेवला? खाली नाही ना. बाहेर तर कुठं ठेवू शकत नाही ना. बाहेर तिथं नाही ठेवलं. इथं मी सीटवर आणून ठेवतो. इकडून जाऊन आपलं, तुला कोणचा रस्ता सोपा वाटतो म्हणजे कोणी परेशान नाही करणार असा हिशोब? संभाजीनगर इकडून मधातूनच जाऊ तिकडून. पाचोडून टेन्शन नाही राहणार. मित्रांनो, आज भरपूर काही शिकायला मिळालं. आज म्हणण्यापेक्षा काल पण. सरळ सरळ इकडे पोलीस परीक्षा करायचे पण काल तर काही दिसले नाही समजा. मग एक काम कर का तू, टाक इकडं संभाजीनगर. हा संभाजीनगरवरून टाक. बघा ते काय
परेशान राहते. आपला काय विषय चालला होता, जाऊ द्या. आज कळालं की आपलं गाडीचं जे ब्रेक आहे कसं काम करतं आणि कशा पद्धतीने जर ब्रेक फेल झालं तर कशा पद्धतीने तुम्ही तो जुगाड करू शकता. तर जे ब्रेकची पाईप असते त्या पाईपमध्ये समोर एक छिद्र असतं छोटं, त्याच्यामध्ये आम्ही एक खिळा ठोकला आहे आणि खिळा ठोकल्यामुळे जे आहे जे बाहेर येणारं ऑइल आहे ज्याच्यामुळं ऑइल संपत होतं आणि ज्याच्यामुळं ब्रेक लागत नव्हता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आम्ही अगोदर एमसील लावलं होतं पण एमसील लावल्यानंतर गाडी जेव्हा चालू केली आणि ब्रेक लावला त्यावेळेस एमसील बाहेर फेकलं गेलं. तर तेव्हा कळालं की हे काही काम करणार नाही. आणि बऱ्याच जण जे अनुभवी लोक आहेत त्यांनी सांगितलं होतं की खिळे ठोका. एक खिळा ठोकला आणि काम झालं. अनुभव महत्त्वाचा आहे. माणूस किती वर्ष आयुष्य जगते याला महत्त्व नाही, पण तुम्ही किती अनुभव घेता याला महत्त्व. आणि ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला सुद्धा एक नवीन अनुभव मिळाला. तर चला पुढच्या प्रवासासाठी. यांच्या नाश्त्याचा वेळ झालेला आहे आणि काय राम 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 राम. आणि आम्ही इथं जेवण करण्यासाठी थांबलोय सध्या. बघूया स्पेशल काय आहे इथे. भजिया बस भजेच. काय घेणार काय तुम्ही? हा जामून. अरे बाबा हॉटेलला आधीच घोडा लावून ठेवला बाहेर. सॉरी घोडे लावून ठेवले. कसं वाटलं हॉटेल बाय? जरा महाग वाटते अरे हॉटेल. महाग आहे? अरे स्टँडर्ड आणि महाग वगैरे काय नाही भैया. आपण वडापावच खाणार आहे इथं पण महाग असून काय त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. एवढंच की 5 रुपये शिल्लक जाते ना बाहेरच्या पेक्षा. लहान मुलांसाठी खेळायला पण आहे इथं. बसतो गाड्यावर. तर इथं थांबलो आहे नाश्त्यासाठी. नाश्ता वगैरे करतो आता. बघूया काय स्पेशल वगैरे आहे काय नाही आहे. आणि त्या हिशोबाने नाश्ता वगैरे झाला. नाश्ता झाला की गावाकडे निघायचं आहे. रात्री झोप नाही झाली व्यवस्थित आणि बऱ्याच परेशानी वगैरे त्यामुळं. हा चेहरा दिसतो का सुकलेला चेहरा. आज तेच कारण आहे. झोप वगैरे नाही झाले. 2 दिवसापासून जेवणच नाही केलं. चेहरा सुकणारच नव्हतं. 2 दिवसापासून जेवण नाही काय नाही. सकाळी फक्त एक चहा आणि एक क्रीम रोल खाल्ला होता त्यांनी, बाकी काहीच नाही. तर चालतं मित्रांनो, नाश्ता वगैरे करतो आम्ही. जे आधी गाडीला शिवे हा त्याला खरं पॉवरफुल समजेल. खरंच सहनशीलता माणूस. काय काय मोठे मुलं आवाज येत नाही त्याच्यात. कॅमेरा ज्याच्या जे सगळ्यात हा जे ज्याचे काय बोल 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 जो सगळ्यात आधी आपल्या गाडीला टच करीन त्याला विनर मानलं जाईल. हा तुमच्या दोघात ना? नाही तुमच्या दोघात. कोणत्या दोघात? आपल्या सगळे कोणी पण. माझ्या दोघात आमच्या दोघात का? बरं ठीक आहे. रेडी 1 2 3. विनर वगैरे सगळं ठीक आहे, पण अंगात ताकद नाही पडायची. आम्ही पाणी पिऊन पळतो. महाराज तुमचे काय 2 शब्द काही सांगायचे तुम्हाला? जेवण करायचे. घरी राहा, जेवण करा, सुखाने राहा. पुन्हा एकदा गाडी बंद पडली आणि जो गेअरचा प्रॉब्लेम होता, आपण ज्याला खिळा लावला होता, तो खिळा ऑइलच्या प्रेशरमुळे पुन्हा एकदा निघाला. कारण एका ठिकाणी आपल्याला ब्रेक जे आहे थोडं जास्त दाबावं लागलं आणि त्या कारणामुळे जे प्रेशर आहे ऑइलचं वाढलं आणि वाढल्यामुळं जे आहे खिळा आपल्याला काढावा लागला. ते ॲटोमॅटिक निघाला ॲक्च्युली. आणि खिळा निघाल्यामुळे पुन्हा एकदा आपण ट्राय केलं की पुन्हा दुसरा खिळा वगैरे लावायचा, पण ते काही जमत नव्हतं. पूर्ण तिघाचे सुद्धा हात जे आहे ऑइलनं माखले आणि चेहरे घामाने माखले होते. तरीसुद्धा प्रयत्न केला पण काही झालं नाही. थोडं समोर आलो आणि समोर आल्यानंतर गुरुदत्त म्हणून एक गॅरेज आपल्याला दिसली आणि त्या ठिकाणी आपण घेऊन गेलो. त्या व्यक्तीने अक्षरशः काही मिनटातच ते काम केलं. म्हणजे जवळपास 5 ते 10 मिनिट लागले आणि गाडी आपली रेडी झाली होती. धन्यवाद टू गुरुदत्त गॅरेज. आणि ती गॅरेज जी आहे ती प्रवरा संगम म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी आम्हाला ती भेटली आहे आणि आपलं काम झालं.
तर चला मग पुढच्या प्रवासाला आपण चला आता गावाकडेच निघतोय. चला गाडी चालू करने की जरूरत नहीं. चालू गाडी ठीक झालेली आहे आणि आता गावाकडे एक गजब आई चला मित्रांनो, ब्लॉग इथं संपलोय. असं जाहीर करतो. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लय लागलाय आता.